नमस्कार मित्रांनो, आज मी घेऊन आलेला आहे हे बिस्किट. हे बिस्किट जास्तीत जास्त लोक का घेतात? कारण याच्यात काजू आहे, जास्त एनर्जी असेल याच्यामुळे घेतात. बघूया हे बिस्किट खरंच गुड डे आहे की बॅड डे आहे. ह्याच्यामध्ये काय काय मिक्स केलेलं आहे ते सगळं बघूया. कसं काय होतं आहे आणि कुठं कुठं होतं आहे, कुणाकडून होतं आहे, कधी होतं आहे, सगळं बघा. पहिला कोणती पण गोष्ट घेतल्यावर मी पहिला बघत असतो याच्यावरची एक्सपायरी डेट. एक्सपायर तर झालं नाही ना? एक्सपायर झाल्यावर काय जास्त होत नाही. एकेकांना सहन होतं, एकेकांना होत नाही, डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जाते, एक तर मरून जातात. तर काय काय होत असतं तो तुम्हाला सांगितलं असतो, राहू द्या. तर याच्यात काय काय आहे आपण पाहूया. याच्यामध्ये आहे ते इथं लिहिलेलं आहे, नाहीतर दरवेळेस ह्याच्या खाली लिहिलेलं असते. इकडं कोण बघावं ह्याच्यात काय काय आहे हे बघा. इथं काय काय लिहिलेलं आहे तरी पण इथं वर लवकर दिसतंय. इन्ग्रेडियंट्समध्ये रिफाइंड व्हीट फ्लोअर, मैदा, पहिला मैदा आहे. नंतर रिफाइंड पाम ऑइल म्हणजे तेल घातलेलं आहे. मग साखर, शुगर आहे. इन्व्हर्ट शुगर सिरप म्हणजे साखरेचा पाक. कॅश्यू म्हणजे नट्स तसं असतात ना. तर नंतर मिल्क प्रोडक्ट म्हणजे मिल्क सॉलिड, बटर, दुधापासून बनलेले जे गोष्टी आहेत ते घातलेले आहेत. नंतर रायझिंग एजंट 500I हे असतात ना. रायझिंग एजंट म्हणजे मिक्स करण्यासाठी, जे आहे ते आहे तसं ठेवण्यासाठी यूज करतात. मग म्हणजे सोडियम बायकार्बोनेट असं काय काय असतं यूज केलेले त्यात. नंतर आयोडाइज साल्ट, हे तुम्हाला माहीत असेल. मीठ आपल्या घरात वापरत असतं, तसलंच असेल काय माहीत, कारण मी तर व्हिजिट केलं नाही बिस्किट बनवणाऱ्या कंपनीत. इमल्सिफायर हे आहे ना, ते बघा 322 आणि 472E हे तिन्ही यूज केलेले आहेत. मिक्सचर ऑफ मोनो अँड डायग्नो फॅटी ॲसिड्स असतं इमल्सिफायर म्हणजे. आणि त्यानंतर असतात नेचर आयडेंटिकल अँड आर्टिफिशियल, व्हॅनिला अँड मिल्क, हे दोन्ही यूज केले ह्याच्यात. आणि त्यानंतर फ्लेवरिंग सबस्टन्स, फ्लेवर चढण्यासाठी काय काय यूज केलेले असतील, लिक्विड असतात. नंबर इन ब्रॅकेट्स ॲज पर इंटरनॅशनल नंबरिंग सिस्टीम. ते नंबर आता हे नंबर आहेत ना, 471, 472, हे नंबर आता तुम्ही सर्च केलं की लगेच भेटतं तुम्हाला हे काय आहे. त्यानंतर व्हीट, नट, मिल्क आणि सॉय म्हणजे माहीत असेल तुम्हाला, बॉय आहे ना. व्हीट म्हणजे पीठ, नट म्हणजे हेच ज्याच्यासाठी तुम्ही घेता. कळालं का मित्रांनो? नंतर थंड जागेत ठेवा, चांगल्या जागेत ठेवा, हे सांगितलं आहे तुम्हाला. बाकीचं बघूया आपण काय काय असतं. याच्यात काय असते, शुगर असते, कार्बोहायड्रेट असते, प्रोटीन एवढं असते. मग त्यानंतर बघा एनर्जी असते, टोटल फॅट किती असते, सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, सगळं हे काय म्हणजे तुम्ही फक्त खाण्यावर लक्ष द्या. हे असलं काय नाही, याच्याने वजन वाढत नसतं मित्रांनो. एकेकांच्या बॉडीवर असतं ते वजन वाढवायचं कसं असतं. बेसिक ॲव्हरेज ॲडल्ट रिकमेंडेड डायटरी अलाउन्स ऑफ 2000 किलो कॅलरी डाएट. कळालं का? कळालं असेल तर धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कमबॅक होणार आमचं 26 मध्ये, याच्यासाठी भेटूया पुढच्या आठवड्यात.